Before you sit down, I want you to turn to your neighbor and tell your neighbor today's topic. और बैठने से पहले मैं चाहता हूँ कि आज का जो विषय है आपके बाजू वाले के पास मुड़कर आप वो विषय कहे। Say it the way I am saying it. और It जिस- has to have meaning in your actions. और जिस तरीके से मैं कह रहा हूँ उस तरीके से कहो और आपके कृति में वो अर्थ रहने दो। My parakletos. मेरा पाराक्लेत। Come on, come on, come on. चलो सभी जन, Eyes closed, everybody. Come on, just hand on your chest. बस आंखें बंद और आपके हाथ जो आपके दिल पर, Come on, everybody. और सभी जन मिलकर कहेंगे My parakletos. मेरा पाराक्लेत। Once again, my चलो फिर एक parakletos. बार मेरा पाराक्लेत। You may be seated, everybody. आप सभी जन बैठ सकते हो। No sound, no talking, no noise, please. Just quietly sit down. बस चुपचाप नीचे बैठो, कोई आवाज नहीं, कोई कुछ आवाज नहीं करेगा, बस चुपचाप बैठ जाओ। Jeremiah 17 verse 10 declares, यिर्मयाह इसका 17वां अध्याय और वचन 10 घोषित करता है, I the Lord search the heart. मैं यहोवा दिल को खोजता हूँ। I search the heart. मैं दिल में ढूंढता हूँ I try the reins और मैं मनों को जांचता हूँ to give every man according to his doing. कि हर इंसान को उसके चाल चलन या फिर उसके करतूतों के हिसाब से उसे दे। That means the Lord starts from the heart and ends in action. इसका अर्थ यह है कि खुदा दिल से शुरुआत करता है और कृति से बंद करता है या आखिर करता है। Amen. आमीन। That means इसका अर्थ यह है what is in my heart should match my action. कि जो कुछ भी मेरे दिल में है मेरे कृति उसी हिसाब से हो। आमीन। Amen. आमीन। जे काय हृदयात आहे ते शरीरात देवाला दिसलं पाहिजे, मॅचिंग होताना. और जो कुछ भी दिल में है परमेश्वर को दिखना चाहिए कि शरीर में भी वैसा ही होते हुए। Amen. आमीन। God does not like double-hearted, double-minded people. और परमेश्वर को दो चित्ते लोग बिल्कुल भी पसंद नहीं, That they have something else in their heart and show something else in their body. कि उनके दिल में वो कुछ और रखते हैं और उनके शरीर के द्वारा वो कुछ और दिखाते हैं। God can't go close to such people. और परमेश्वर ऐसे लोगों के करीब या नजदीक नहीं जा सकता। He cannot go. He wants to go, but he cannot go. वो जा नहीं पाता है, वो जाना चाहता है लेकिन वो जा नहीं पाता है। I repeat it, you not heard me. मैं फिर एक बार दोहराता हूँ, शायद आपने मुझे सुना नहीं। He wants to go close to them, वो उनके करीब जाना चाहता है but he cannot go लेकिन वो जा नहीं पाता है because he is holy क्योंकि वो पवित्र है and he is single-minded. और वो एक मन का है, एक तरफा है। Yeah, he is not a hypocrite. वो ढोंगी ढोंगी नहीं नहीं है. है। He cannot connect with people that show something else in their body and have something else in their heart. वो उन लोगों के साथ जुड़ नहीं पाता है जो उनके शरीर में कुछ और दिखाते हैं और उनके दिलों में कुछ और रखते हैं। He is a holy God. वो एक पवित्र परमेश्वर है। He can understand a sinner. वो एक पापी को समझ सकता है, He can accept a sinner, वो एक पापी को स्वीकार लेगा, but he can't accept a hypocrite. लेकिन एक ढोंगी को वो बिल्कुल भी नहीं स्वीकारेगा। Did you hear me? क्या आपने मुझे सुना? Amen. आमीन। So for God, your heart should match with your action, and action should match with your heart. तो खुदा के लिए आपके दिल में जो है वही आपके शरीर में दिखना चाहिए और जो शरीर में है वही आपके दिल में होना चाहिए। Everything of God is connected from your heart to your body. और जो कुछ भी खुदा की ओर से है वो सब कुछ आपके दिल से और आपके शरीर तक जुड़ा हुआ है। Yeah. Whatever you have in your heart should have the exact response in your body. और जो कुछ भी आपके दिल में है आपके शरीर के द्वारा वैसे की वैसे ही कृति दिखनी चाहिए। That's why Jesus said, और इसलिए तो यीशु ने कहा if God
the Lord is saying, if you are lukewarm, He will spew you out of His mouth. और इसलिए तो खुदा कहता है, यीशु कहता है, अगर आप गुनगुने हो तो वो आपको उसके मुंह से थूक देगा. Why? क्यों? Because a person who's lukewarm, क्योंकि एक व्यक्ति जो गुनगुना है, he is not touched by the Holy Spirit. पवित्र आत्मा के द्वारा वो छुआ नहीं जाता. He is not ministered by the Holy Spirit. और पवित्र आत्मा उसे छूता नहीं, उसकी सेवकाई नहीं करता, उसके ऊपर कार्य नहीं करता. उस पर कार्य नहीं करता. Why? क्यों? Because he is a duplicate person. क्योंकि वो डुप्लीकेट इंसान है. And the Holy Spirit can't adjust with people who are duplicate. और जो लोग डुप्लीकेट है, ऐसे लोगों के साथ पवित्र आत्मा समझौता नहीं करता. God can understand a hot person. God can understand a cold person. परमेश्वर ऐसे व्यक्ति को समझ सकता है जो पूरी तरह से गर्म है. परमेश्वर ऐसे व्यक्ति को समझ सकता है जो पूरी तरह से ठंडा है. But He can't understand a lukewarm person. लेकिन एक गुनगुने व्यक्ति को वह समझ नहीं पाता. People of God, परमेश्वर के लोगों, hear this, everybody. सभी जन इसे ध्यान से सुनो Understand this. और ये समझ लो, God is checking your heart and your actions. परमेश्वर आपके दिल को जांच रहा है और आपके कृति को देख रहा है. Amen. Amen. That's why इसीलिए तो He is given us the Parakletos. उसने हमें पाराक्लेट देकर रखा है. Now listen, everybody. अब सभी जन सुनो, You and I need to understand. आपको और मुझे ये समझना जरूरी है. Jesus said, यीशु ने कहा, it is good for you that I go away. ये आपके लिए अच्छा है कि मैं चला जाऊं. Why? क्यों? Because if I don't go away, I can't send the Parakletos. क्योंकि अगर मैं नहीं जाऊंगा तो मैं पाराक्लेट को भेज नहीं पाऊंगा. And the Lord said और खुदा ने कहा that it is expedient that I go away. कि ये अच्छा है कि मैं चला जाऊं, Because when I go, क्योंकि जब मैं जाऊंगा I will send the Parakletos तो मैं पाराक्लेट को भेजूंगा for you. आपके लिए. Amen. आमेन. Tell loud, everybody, Parakletos. Say it, चलो everybody. जोरों से कहेंगे पाराक्लेटोस. Come on, Parakletos. पाराक्लेटोस. Parakletos. पाराक्लेटोस. मराठीमध्ये पाराक्लेट बोला. पाराक्लेट. पाराक्लेट. मोठ्याने पाराक्लेट. पाराक्लेट. पुन्हा एकदा पाराक्लेट. पाराक्लेट. Amen. आमेन. Now my message is about the Paraklet or Parakletos. तो आज मेरा संदेश जो है वो है पाराक्लेट पर, या फिर अंग्रेजी में पाराक्लेटोस. And I want you to just sit down quietly और मैं चाहता हूं कि आप चुपचाप बैठे रहो and watch this demonstration. और जो एक कृति यहाँ पर होने वाला है वो पूरी अच्छी तरीके से देखो. This will enlighten the entire message in one shot to you. और ये जो कृति है उसकी वजह से पूरा संदेश जो है आपके सामने प्रकाशित हो जाएगा. Amen. Okay, now watch everybody. अब सभी जन ध्यान से देखो. This is God Almighty. Imagine this. कल्पना करो, ये कपड़ा जो यहाँ पर है ये सर्व सामर्थी परमेश्वर है. This is believer 1 and this is believer 2. ये मसीह या फिर विश्वासी 1 और ये मसीह या फिर विश्वासी 2. Now watch everybody. I want you to just focus upon this entire demonstration. और मैं चाहता हूं कि आप सभी जन पूरी तरह से ध्यान दो और ये जो ये कृति जो यहाँ पर ये लोग करने वाले हैं इसे ध्यान से गौर से आप देखो. Now watch everybody. आप सभी जन ध्यान से देखो. And this is the whole message. और इसी में पूरा संदेश छुपा हुआ है. Start. लॉर्ड आय नीड यू लॉर्ड. लॉर्ड देखो- हेल्प मी लॉर्ड. आय नीड युअर प्रेझेन्स लॉर्ड. देवा मला मदत कर देवा. माझ्या मनात तू ये देवा. मला माझ्या मनात तुझं वचन भर देवा. मला तुला प्रेम करायचं देवा. मला तुझी उपस्थिती पाहिजे देवा. मला मदत कर देवा. मला मदत कर देवा. मला ह्याच्यातून बाहेर निघायचं देवा. मला मदत कर देवा. प्लीज देवा मदत कर देवा. मला हे नाही जमत आहे देवा. मला तुम्हाला मदत कर. तुझ्या जवळ जायचं आहे मला देवा. तुला प्रेम करायचं देवा. मला कोणीच नाही पाहिजे. मला नुसतं तू पाहिजे. मित्र नाही पाहिजे. कोणीच नाही देवा. नुसतं तू पाहिजे देवा. मदत कर देवा. मला तुला प्रेम करायला मदत कर देवा. मदत कर देवा. प्लीज देवा. मला तू पाहिजे देवा. तुझं प्रेम पाहिजे देवा. देवा मी तुझ्या जवळ आलेला आहे देवा. प्लीज मला स्पर्श कर ना देवा. मला क्षमा कर. मी खूप दिवसांना तुझ्या जवळ आलो. प्लीज मला तुझ्या सानिध्याने कृपा पुरव देवा. पण मी तुझ्या जवळ आलेलो असताना प्लीज मला स्पर्श कर. प्लीज मला थोडासा तरी स्पर्श कर देवा. प्लीज मला स्पर्श कर देवा. मदत कर देवा. मला तुला प्रेम करायचं देवा. मला तुला जवळ यायचंय देवा. मदत कर He देवा मला. is the Holy Spirit.
और कल्पना करो कि ये पवित्र आत्मा है. Amen. Amen. Now watch everybody, the action of the Holy Spirit. और आप सभी जन देखो आप पवित्र आत्मा क्या कृति करता है. Watch, come on. देवा मदत कर देवा मला तुला प्रेम करायचं आहे देवा, तुझ्या जवळ यायचं आहे देवा. देवा मला प्रेम कर देवा, प्लीज देवा. मला कोणीच नाही पाहिजे देवा, मला नुसतं तू पाहिजे देवा. मदत कर देवा मला. लॉर्ड आय नीड यू लॉर्ड. लॉर्ड आय नीड यू. आय वॉन्ट टू लव्ह यू लॉर्ड. आय नीड यू लॉर्ड. प्लीज लॉर्ड. प्लीज लॉर्ड, आय नीड यू लॉर्ड. लॉर्ड कम अँड टच मी लॉर्ड. आय नीड यू लॉर्ड. आय नीड युअर प्रेझेन्स लॉर्ड. प्लीज लॉर्ड. देवा तुझ्या जवळ आलेला असताना प्लीज मला स्पर्श कर देवा, मला स्पर्श कर देवा. देवा प्लीज मला स्पर्श कर देवा, तुझ्या जवळ आला असतं प्लीज मला स्पर्श कर. अरे देवा देवा मला स्पर्श कर. लॉर्ड आय नीड यू लॉर्ड. प्लीज लॉर्ड हेल्प मी लॉर्ड. आय वॉन्ट टू लव्ह यू लॉर्ड. देवा मला मदत कर देवा. देवा मला तुला प्रेम पाहिजे देवा. मला तुला प्रेम करायचं देवा. मला कोणीच नाही पाहिजे देवा. मला तूच पाहिजे देवा. तूच हवा आहे मला देवा. तूच हवा आहे देवा. तूच हवा आहे. भर मला देवा. भर मला. भर भर मला. भर देवा मला. भर माझ्या मनात तुझं वचन भर देवा. प्लीज देवा मदत कर मला. मदत कर मला. तुला प्रेम करायचं आहे देवा. माझ्या जवळ ये देवा. मला तुझी उपस्थिती पाहिजे देवा. मला भर देवा. प्लीज देवा मला स्पर्श कर प्रभू, तुझ्या जवळ आलेला आहे प्रभू, प्लीज मला स्पर्श कर प्रभू. देवा मला स्पर्श कर. देवा मी तुझ्या जवळ आहे प्रभू, प्लीज मला स्पर्श कर परमेश्वरा. प्लीज मला स्पर्श कर प्रभू. मला स्पर्श कर परमेश्वरा. मला स्पर्श कर. देवा मला भर. देवा मला भर. देवा मला स्पर्श कर. तुझ्या जवळ आलेला असताना मला भर परमेश्वर बाबा. देवा मला भर देवा. मला तुझ्या जवळ यायचं देवा. मला तूच पाहिजे देवा. मला तूच पाहिजे देवा. मला तूच पाहिजे देवा. तू माझ्या जवळ ये देवा. मला तुझी उपस्थिती पाहिजे देवा. मला कोणीच नाही पाहिजे देवा. मला नुसतं तूच पाहिजे देवा. तू माझ्या जवळ ये देवा. देवा मला तूच पाहिजे देवा. तू ये देवा. मला तूच पाहिजे. मला कोणीच नाही पाहिजे देवा. तू ये देवा आणि मला स्पर्श कर देवा. मला भर देवा. मला भर. मला भर देवा. तुझ्या पवित्र आत्माने मला भर देवा. देवा भर मला. मला तूच पाहिजे. मला कोणीच नाही पाहिजे देवा. नुसतं तू पाहिजे देवा. मला तूच पाहिजे देवा. तू ये देवा. मला तुझी उपस्थिती पाहिजे देवा. मला भर देवा. तू मला भर देवा. तू मला भर देवा. मला तूच पाहिजे. मला कोणीच नाही पाहिजे. माझे मित्र नाही पाहिजे. कोणीच नाही पाहिजे देवा. मला तूच पाहिजे देवा. देवा तू ये देवा. तू मला भर देवा. तू असून भर मला. तू भरत जा देवा. मला तूच पाहिजे. मला तुझी उपस्थिती पाहिजे देवा. तू माझ्या मनाला तुझ्या वचनाने भर देवा. तू भर मला देवा. भर. तूच ये आणि तूच मला स्पर्श कर देवा. तू मला भर देवा. तू भरत रहा मला. प्लीज देवा. प्लीज तू मला स्पर्श कर. मला कोणीच नाही पाहिजे देवा. मला तूच पाहिजे. देवा तुझ्या जवळ आलेला असता मला स्पर्श कर परमेश्वर. माझ्याकडून झालं प्रत्येक अपराधाची तू मला क्षमा कर परमेश्वर बाबा. तुझ्या जवळ आलेला आहे प्रभू, प्लीज मला स्पर्श कर प्रभू. पवित्र आत्मा प्लीज मला भर. पवित्र आत्मा मला भर. देवा प्लीज मला स्पर्श कर देवा. मला भर देवा. मला भर परमेश्वर. देवा मला भर परमेश्वर बापा. तुझ्या जवळ आलेला असताना प्लीज देवा मला भर देवा. मला तूच पाहिजे देवा. भर मला. मला तुझी उपस्थिती पाहिजे देवा. तू मला भर देवा. मला भर देवा. भर 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 देवा. मला तूच पाहिजे. मला कोणीच नाही पाहिजे देवा. मला तूच पाहिजे देवा. तू ये देवा. मला स्पर्श कर देवा. मला तूच पाहिजे देवा. तू ये देवा. प्लीज देवा ये. तू मला स्पर्श कर देवा. मला तुझं प्रेम पाहिजे देवा. तू ये देवा. मला तुला प्रेम करायचं आहे देवा. मला कोणीच नाही पाहिजे. मला तूच पाहिजे देवा. तू ये देवा. ये देवा यार प्लीज. देवा मला तुझं. देवा मला तुला बघायचं आहे देवा. मला तूच पाहिजे देवा. मला तुझं स्पर्श पाहिजे देवा. तू मला भर देवा. तू मला भर देवा. तू अजून भरत जा देवा. मला तू मला भर देवा. मला तूच पाहिजे देवा. तू ये देवा. मला स्पर्श कर. मला कोणीच नाही पाहिजे देवा. मला तूच पाहिजे. मला तुला प्रेम करायचं आहे देवा. मला तुला बघायचं आहे देवा. तू ये देवा. तू मला स्पर्श कर. अरे वा मी तर फ्री झालो. अरे
एक नंबर. हॅलो. अरे कुठे आहे रे तू? हां. अरे आज मूवी बघायला जायचं, चल ना. हां हां चल. किती वाजता? हां मी येतो ना. हां ठीक आहे चल जाऊ आपण. देवा मला तूच पाहिजे देवा, मला कोणीच नाही पाहिजे देवा. तू ये देवा, मला स्पर्श कर देवा. मला तुला प्रेम करायचं देवा. तू ये देवा, मला स्पर्श कर देवा. मला तुला बघायचं देवा. प्लीज देवा तू ये देवा, मला तुला प्रेम करायचं देवा. मला कोणीच नाही पाहिजे देवा. तू ये देवा, मला तू पाहिजे देवा. मला भर, मला भर, मला भर, मला भर, मला भर, मला भर, मला प्रभू प्रभू मला भर. मला तू हवाय देवा, मला तू हवाय देवा. देवा मला तूच हवाय देवा, मला तूच हवाय. भर मला भर. काय सिस्टर, कसं आहे? बरं आहे ना? आज चर्चला लेट आले तुम्ही? हां का बरं असं? लवकर यायचं. लवकर का आपण बाहेर जाऊचं सुटल्यावरती आज? चालेल ना जेवायला? ठीक आहे येताल ना? अजून कोणी असं सोबत तर चला. हां बर्गर खायला एक नंबर. आपण पिझ्झा पण खाऊ. चालेल ना? तुम्हाला यायचं आहे का? पार्टी आमची आज. यायचं आहे? नाही यायचं? अहो चला फ्री चारतो आहे मी. मम्मीला पण घेऊन या, अर्चनाला पण घेऊन या, सगळ्यांना घेऊन या. तुम्हाला का हो? ऑर्डर आहे? कसली ऑर्डर आहे? आज सुट्टी नाही का तुम्हाला? संडे आज. चला ना, एक तर दिवस सुट्टी असते. मला महिना दिवसभर काम करावं लागते, आठवडाभर. आज सुट्टी असते, चला तुम्ही पण. भर, मला भर, मला तूच पाहिजे देवा. तू ये देवा, मला भर, मला भर देवा. मला भर, मला भर देवा. मला तूच पाहिजे देवा, मला तूच पाहिजे देवा. मला तूच पाहिजे, मला कोणीच नाही पाहिजे देवा. मला तूच पाहिजे देवा. तू भर मला देवा, मला भर, मला भर, मला भर, मला भर देवा. मला भर देवा, मला तूच पाहिजे देवा. मला कोणीच नाही पाहिजे देवा. तू मला भर, मला भर, मला भर देवा. मला भर, मला भर देवा. हे पास्टरना सकाळी सकाळी एवढ्या लवकर बोलतात चर्चला. एक तर झोप पण होत नाही. तुमची झाली का? हां झाली का झोप? अच्छा. मग काय चाललं आहे घरी? व्यवस्थित आहे ना सगळं? बरं आहे ना? अच्छा. मग काय म्हणता अजून? काम वगैरे? तुमचं सिस्टर बरे आहेत का? व्यवस्थित आहे? मला तुझं वचन समजू दे देवा. तुझं वचन समजू, मला तुझ्या वचनाची भूक लागू दे देवा. प्लीज देवा, मला भर देवा. मला तूच पाहिजे देवा, मला कोणीच नाही पाहिजे देवा. मला तुझं वचन समजू दे देवा. तुझ्या वचनाची भूक लागू दे देवा. तहान लागू दे देवा. प्लीज देवा, मला भर देवा. मला भर, मला तूच पाहिजे देवा. मला तूच पाहिजे, मला तूच पाहिजे देवा. मला भर देवा, मला भर, मला भर, मला भर. मला तुझी उपस्थिती पाहिजे देवा. तू मला भर देवा. मला भर, मला भर, मला भर, मला भर देवा. तू मला भर, मला भर, मला भर देवा. मला भर देवा. मला तूच पाहिजे देवा. मला तूच पाहिजे, बाकी कोणीच नाही पाहिजे देवा. मला तूच पाहिजे. मला तुझ्या वचनाची भूक आणि ताण लागू दे देवा. मला तुझं बघायचं आहे. मला तुला बघायचं आहे देवा. तू मला भर, मला भर, मला भर. मला कोणीच नाही पाहिजे, मला तूच पाहिजे. मला तुला प्रेम करायचं देवा. तू मला भर, मला भर, मला भर आणि भरत राहा देवा. मला भरत राहा. मला तूच पाहिजे देवा, बाकी कोणीच नाही पाहिजे. मला भर, मला भर, मला भर देवा. प्लीज मला भर देवा, मला भर देवा. मला कोणीच नाही पाहिजे, बाकी कोणीच नाही पाहिजे. मला नुसतं तूच पाहिजे. मला तुला प्रेम करायचं देवा. तुला प्रेम करायचं. काय सिस्टर काय चाललंय? कसं झाली दुबईची ट्रिप? अहो मी काहीतरी विचारतोय तुम्हाला. असं देवा, असतंय. मला तूच पाहिजे देवा. मला तूच पाहिजे देवा. मला तूच पाहिजे देवा. मला भर देवा. मला भर देवा. मला भर, मला भर, मला भर. मला कोणीच नाही पाहिजे. देवा, मला तू पाहिजे. मला तू पाहिजे देवा. मला तू पाहिजे देवा. तू ये देवा, मला तू पाहिजे देवा. मला तुला स्पर्श करायचं देवा. तू ये देवा, मला तूच पाहिजे. मला बाकी कोणीच नाही पाहिजे देवा. देवा, मला तू पाहिजे देवा. मला तू पाहिजे देवा. मला तू पाहिजे देवा. तू ये देवा, मला तुला स्पर्श करायचं. कोण आहे परत परत कॉल करत आहे? देवा, मला तू पाहिजे देवा. मला तू पाहिजे देवा. मला तू पाहिजे देवा. मला तू पाहिजे देवा. देवा, देवा मला तू पाहिजे देवा. तू मला पाहिजे देवा. मला तुला स्पर्श करायचे देवा. मला तुला स्पर्श करायचे देवा. देवा, मला तुला स्पर्श करायचे देवा. मला तू पाहिजे देवा. मला तुला प्रेम करायचंय देवा. देवा, मला तुला स्पर्श.
देवा मला तुला स्पर्श करायचे देवा. काय केलं दुबईला जाऊन? हां, शॉपिंग केली की नाही माझ्यासाठी? काय केलं? तुमच्यासाठी केली. काय आणलं का नाही मला? चॉकलेट वगैरे काही, खजूर वगैरे काही? हां, का हो? आणायचं ना. सोनं वगैरे काही घेऊन आले का नाही? चैन वगैरे काही असं, अंगठी वगैरे आणली? मग दिली नाही मला. कुठे? अहो मी तुमच्याशी बोलतो, तिकडं कुठं जाऊ मी? आज काय करताय? हां, मग सकाळी येताना नाश्ता वगैरे केला का नाही केलं? दिलं नाही का बनवलंच नाही? अच्छा, करून यायचा नाश्ता. ते पास्टर लेक्चर सोडतात एकतर. हां, त्यांना काय ते घेत बसतात मेसेज 2-3 तास. आपलं काय भूक लागते इथं. देवा मला स्पर्श करायचं देवा. तुम्हाला भर, मला भर देवा, मला भर, मला भर, मला तू पाहिजे देवा. देवा मला स्पर्श कर देवा. मला तुला प्रेम करायचं देवा. तुम्हाला भर देवा. देवा मला तू पाहिजे देवा. मला तुला स्पर्श करायचं देवा. देवा मला भर देवा. मला तूच पाहिजे देवा. मला तूच पाहिजे. मला कोणीच नाही पाहिजे देवा. मला तुला स्पर्श करायचं देवा. मला माझे मित्र नाही पाहिजे. मला कोणीच नाही पाहिजे देवा. मला भर देवा. मला तूच पाहिजे देवा. मला कोणीच नाही पाहिजे देवा. तुम्हाला भर देवा. मला तुझं प्रेम पाहिजे. मला तुला प्रेम करायचं देवा. तुम्हाला भर देवा. तुम्हाला भर, मला भर, मला भर. कोण आहे परत परत कॉल करत राहिले? देवा मला तू पाहिजे देवा. मला तुला स्पर्श करायचं. तुझं प्रेम मला पाहिजे देवा. मला तूच पाहिजे. मला तुझं पवित्र आत्मा पाहिजे देवा. मला स्पर्श कर देवा. मला तूच पाहिजे देवा. मला कोणीच नाही पाहिजे देवा. मला तूच पाहिजे. मला तुझं प्रेम पाहिजे देवा. तुझं प्रेम हवं आहे मला. तुम्हाला भर देवा. मला भर, मला भर, मला भर, मला भर देवा. मला भरत राहा. मला भरत राहा देवा. मला तूच पाहिजे देवा. मला तूच पाहिजे. कोणीच नाही पाहिजे देवा. मला भर देवा. तुम्हाला भर, मला भर देवा. मला भर, मला तूच पाहिजे देवा. कोणीच नाही पाहिजे. तुझं वचन मला समजू दे. तुझ्या सकाळचे 5 वाजलेत. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, त्या सानिध्यामध्ये असताना प्रभू माझ्या घाल प्रत्येक अपराधाची प्रत्येक पात काही तुम्हाला क्षमा कर. हे देवा तू या सानिध्यामध्ये आलास. तुम्ही मला स्पर्श कर परमेश्वर बाप्पा. माझ्याकडून झालं प्रत्येक अपराधाची तुम्हाला क्षमा कर परमेश्वर. तू मला स्पर्श कर प्रभू. मला स्पर्श कर परमेश्वर बाप्पा. मला स्पर्श कर. हॅलो, हां, अरे थांब ना. देवा तू मला स्पर्श कर. देवा मला स्पर्श कर परमेश्वर बाबा. स्पर्श कर. हॅलो, हां बोल ना. हां, अरे पडत नव्हतं रे, प्रार्थना करत होतो. हां हां, थोडा दम हे लागले. हां हां बोल ना. हां, कुठे? अरे रात्री कुठे गेला होता तू? तुला रात्री मग कॉल केला मला रात्री तू, आणि मला कॉल केला नाही. मी तुला कॉल करत होतो. माझी मिस कॉल बघून तू फोन नाही केला परत. जायचं होतं ना आपल्या यार सकाळी. हां, नाही रे, तुला बोललो ना मी रात्री सकाळी आपण दोघं जाऊ सोबत. नाही नाही, हे असं करतो यार तू प्रत्येक वेळेस. हेच मला आवडत नाही म्हणून मी तुला नेत नाही कुठं. मग चल नंतर फोन करतो. देवा मला स्पर्श कर परमेश्वर बाप्पा. प्लीज मला स्पर्श कर. तो स्वागत आहे बरोबर. प्लीज मला स्पर्श कर परमेश्वर बाप्पा.
प्लीज मला स्पर्श कर प्रभू. तुझ्या सानिध्यामध्ये आलेलं असताना प्रिय कर प्रभू, तुझ्या आत्म्यात तुम्हाला भर. प्लीज मला स्पर्श कर प्रभू, प्लीज मला स्पर्श कर. हो प्रभू बाबू, प्लीज मला स्पर्श कर. का देवा तुम्हाला स्पर्श करत नाही यार? का काय यार? जाऊ दे, मी आज प्रार्थनाच करणार नाही आता. काय प्रत्येक मी एवढं रडून रडून देवाजवळ प्रार्थना करतो आणि देव माझी प्रार्थनाच ऐकत नाही. शिट, मी प्रार्थनाच करणार नाही आता. देवा मला तू पाहिजे देवा, मला तुला प्रेम करायचं आहे देवा, मला कोणीच नाही पाहिजे देवा, मला तूच पाहिजे देवा. मला देवाच्या जवळ जायचंय. काय घेऊ आता मी देवाच्या जवळ जायला? काय घेऊ? काय करू आता? काय करू? काय करू? काय करू? काय करू? काय करू? काय करू आता मी? काय करू आता? काय करू मी? मला देवाच्या जवळ जायचंय, मला देवाच्या जवळ जायचंय. आता मी काय करू आता? काय करू आता मी? काय करू? काय करू आता मी? देवा मला तुझ्या जवळ यायचंय देवा, देवा मला तुझ्या जवळ यायचंय देवा, देवा मला तुझ्या जवळ यायचंय देवा. Give the Lord a mighty hand of praise, everybody. सभी जन कमाल कमाल से प्यार देंगे. तो तुमचा पाराक्लेत आहे. वो आपका पाराक्लेत है. पाराक्लेत म्हणजे देवाने दिलेला तुम्हाला देवाच्या जवळ जायला मदत करण्यासाठी. पाराक्लेत का अर्थ है कि परमेश्वर की ओर से दिया हुआ मददगार, परमेश्वर के करीब जाने के लिए. आमेन. आमेन. जर का तुम्ही प्रयत्नच करत नसाल तर तो तुम्हाला काही मदत करू शकत नाही. त्याचं नाव आहे मदतगार. अगर आप कोशिश नहीं कर रहे हो तो वह आपको मदद नहीं करेगा, क्योंकि उसका नाम ही मददगार है. वो नाम से काम करेगा. जो नाम है वैसा काम करेगा. जे नाव त्या प्रकारे तो काम करणार. जैसा नाम उसी हिसाब से वो काम करेगा. अगर जर का तुम्ही देवाच्या जवळ जायला प्रयत्नच करत नाही, पहाटे उठतच नाही, वचन वाचतच नाही, प्रार्थनेला बसतच नाही, तर तो तुम्हाला काही करणार नाही. पण जर का तुम्ही स्वतःला देऊन टाकलं तर तो त्याच्या नावाप्रमाणे कार्य करणार आहे. अगर आप कोशिश ही नहीं करोगे परमेश्वर के करीब जाने के लिए, वचन ही नहीं पढ़ोगे, दुआ ही नहीं करोगे, सवेरे सवेरे उठकर परमेश्वर का खोजोगे नहीं, तो वो आपकी मदद नहीं करेगा. वो उसके नाम के हिसाब से वो आपको मदद करेगा परमेश्वर के करीब जाने के लिए. त्याचं नाव आहे मदतगार. उसका नाम ही है मददगार. मदतगार. मददगार. मदतगार. मददगार. मदतगार. मददगार. मदतीसाठी दिलेला और मदद करने के लिए दिया हो गया. त्याचं नाव आहे पाराक्लेत. उसका नाम है पाराक्लेत. 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 तुम्ही बायबल घेऊन उघडून बसला तर तो तुम्हाला शिकवेल. तो बायबल घेऊन तुमच्यासाठी उघडणार नाही. अगर आप बाइबल खोल के बैठोगे तो वो आपकी मदद करेगा. वो बाइबल लेके आपको नहीं देने वाला. जर का तुम्ही प्रार्थनेला बसला, सगळं सोडून, सगळं बंद करून, तर तो तुम्हाला भरेल. अगर आप सब कुछ छोड़ छाड़ कर दुआ में बैठोगे तो फिर वो आपको भरेगा. तो तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाईल. वो आपको खुदा के करीब ले जाएगा. तो तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाईल. वो आपको खुदा के करीब ले तो जाएगा. तुम्हाला स्वतःच्या खांद्यावर बसवेल. वो आपको उसके कंधे पर बिठाएगा आणि अजून उंच और करेल. आपको और ऊंचा करेगा. अजून उंच और करेल. ऊंचा करेगा. अजून उंच और करेल. ऊंचा करेगा. कारण देवाची इच्छा आहे. क्योंकि परमेश्वर की इच्छा है. जो देवाचा शोध करतो, जो खुदा को खोजेगा देव त्याला उचलून धरणारा परमेश्वर आहे. परमेश्वर उसे उठाकर रखने वाला ऐसा खुदा है. आमेन. माणसाचा नाही, देवाचा शोध. इंसानों का नहीं लेकिन खुदा का खोज. माणसाचा नाही, इंसानों का नहीं. हा माझी नाही बोलला, तो माझी नाही बोलला, गेले उडत, मला देव हवाय. इसने मुझसे बात नहीं की, उसने मुझसे बात नहीं की, अरे सब गए उड़ते हुए, लेकिन मुझे खुदा चाहिए. मला देव हवाय. मुझे खुदा चाहिए. तू मला भर. हे खुदा मुझे भर. ज्यावेळेस देव स्पर्श करत नाही तरी पण ही प्रार्थना येत आहे, प्रभू मला भर. जब खुदा मुझे नहीं छू रहा है लेकिन फिर भी ये दुआ अंदर से निकल रही है
कि हे खुदा मुझे भर, मला भर, मुझे भर, मला भर, मुझे भर, मला मुझे भर, भर, मला मुझे भर, मला मुझे भर, मला मुझे भर, मला मुझे भर, मुझे भर, मुझे भर। आणि तो तुम्हाला निश्चितच पवित्र आत्मा देईल. और वो आपको पवित्र आत्मा देगा ही, 100% देगा, 100% देगा, देणार, देगा ही, भरणार, भरेगा ही, तुम्हाला उचलून धरेल आपको वो उठाकर रखेगा आणि तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाईल. और वो आपको खुदा के करीब ले जाएगा। You saw the demonstration closely. अगर आपने इस कृति को ध्यान से देखा होगा, Come here, Sitij. You saw that Jeremiah got free, but he did not get free till the end also. अगर आपने ध्यान से गौर करके देखा होगा तो फिर आपने ये देखा होगा कि आखिर तक ये बंधा हुआ ही था, लेकिन यिर्मयाह जो था वो आजाद हो गया। Why? क्यों? Because he was seeking God. क्योंकि वो खुदा की खोज में था। Amen. Amen. But he was seeking people. लेकिन ये तो लोगों की खोज में He था। was after people. ये लोगों के पीछे था। He was running for human fellowship. ये इंसानों के साथ सहभागिता लेने के लिए भाग रहा था। He was trying to build up relationship with human beings. वो इंसानों के साथ रिश्ता बांधने की कोशिश कर रहा था। Come here, Jeremiah. But Jeremiah was trying to build his relationship with God. लेकिन यिर्मयाह जो है वो उसका रिश्ता जो है परमेश्वर के साथ बनाने की कोशिश कर रहा था। That's the biggest difference, everybody. यही तो सबसे बड़ा फर्क है खुद The लोगों। intensity by which you seek God, जिस तीव्रता से आप परमेश्वर को खोजते हो, that intensity is which God will touch you and fill you. उसी तीव्रता से परमेश्वर आपको छुएगा और आपको भरेगा। Amen. Amen. There may be storms in your life. आपके जिंदगी में तूफान चाहे होंगे, There may be great problems in your life. आपके जिंदगी में बहुत समस्या होंगे, There may be situation that is uncontrollable in your life. आपके जिंदगी में ऐसे परिस्थिति होंगे जिसके ऊपर कोई नियंत्रण नहीं, There may be situation which you can't understand in your life. और ऐसे परिस्थिति आपके जिंदगी में होंगे जो आप समझ नहीं पा रहे हो, And you may be going through a horrible time. और आप एक बहुत ही बदतर समय से गुजर रहे हो, No matter what is happening in your life. चाहे आपकी जिंदगी में कुछ भी क्यों ना होता हो, But your focus is only one thing. लेकिन आपका ध्यान केवल एक ही चीज है Seek the face of God. कि परमेश्वर के मुख को खोजो, Seek the face of God. परमेश्वर के मुख को खोजो, Seek the face of God. परमेश्वर के मुख को खोजो। You are praying for yourself to seek the face of God. That's it. आप खुद के लिए दुआ कर रहे हो कि आप परमेश्वर के मुख को खोजोगे, बस इतना ही। That's the only content of your prayer. आपके दुआ में बस इतना ही रहने दो। And that नहीं आपके दुआ में इतना ही है. आपके दुआ में इतना ही है। And people of God, और परमेश्वर के लोगों, you are saying only one thing. आप बस एक ही चीज कह रहे हो, Lord, break me. हे खुदा मुझे तोड़, Break me. हे खुदा मुझे तोड़, Change my heart. मेरे दिल को बदल, Melt me, Lord. मुझे पिघला दे खुदा, Mold me, Lord. मुझे बना परमेश्वर, Mold me, Lord. मुझे आकार दे खुदा, Fill me, Lord. और मुझे भर खुदा। I want to go close to you. मैं तेरे करीब आना चाहता हूँ, In the midst of this stormy sea in my life, और मेरे जिंदगी के इस तूफान समुंदर में I want to go close to you. मैं तेरे करीब आना चाहता हूँ, Not to any human being. किसी इंसान के करीब नहीं। You saw Siddij running behind behind people. आपने देखा कि क्षितिज जो है वो इंसानों के पीछे भाग रहा था, But let me tell you, लेकिन मुझे आपको बताने दो, till the end you saw him bound. आपने देखा कि आखिर तक वो बंधा हुआ ही था। That is the problem with many believers in Christ today. और आज मसीह में बहुत सारे विश्वासी लोगों के साथ यही समस्या है That we run for human fellowship, human interaction. कि हम भागते हैं, दौड़ते हैं इंसानों के साथ सहभागिता करने के लिए, इंसानों के साथ बात करने के लिए। But people of God, लेकिन परमेश्वर के लोगों, but in your personal life, लेकिन आपके वैयक्तिक जिंदगी में you are dealing with horrible demons. आप बहुत ही खराब या बदतरीन भयानक दुष्टात्माओं से का सामना कर रहे हो, But you are still running for human interaction. लेकिन फिर भी आप इंसानों से बात करने के लिए दौड़ रहे हो। That's bad. ये बुरा है, That's horrible. ये बहुत ही बदतर है, That's pathetic. ये बहुत ही निचला है। Why? क्यों? You've got demons attacking your life आपके जिंदगी पर दुष्टात्माएं हमला कर रहे हैं, and you are trying to seek human fellowship. और आप इंसानों के साथ सहभागिता लेने की खोज में हो। It's a very bad idea. ये तो बहुत ही बुरा आइडिया है।
It's like you are there in the war front at the border of Jammu and Kashmir. वो मानो ऐसा है कि जम्मू कश्मीर के सीमा पर वहां पर लड़ाई में आप हो And you are playing cards with people there. और वहां पर आप लोगों के साथ पत्ते खेल रहे हैं And the enemy's gun has been pointed at you. और दुश्मन के बंदूक जो है आपकी तरफ है At any moment, और किसी भी क्षण he will shoot and you'll be gone. वो गोली चलाएंगे और आप खत्म हो जाएंगे People of God, परमेश्वर के लोगों you are not in this world to build up human relationships. आप इस दुनिया में इंसानों के साथ रिश्ता बांधने के लिए नहीं आए हो I repeat once again. मैं फिर एक बात दोहराता हूं You are not in this world to build up human relationships. आप इस दुनिया में इंसानों के साथ रिश्ता बांधने के लिए नहीं आए हो You are in this world to know the living God. आप इस दुनिया में आए हो ताकि आप जिंदा खुदा को जाने To be filled of Him. ताकि आप उससे भरे ले उसको भर ले And make your place ready और आप in the eternal home. और सार्वकालिक घर जो है वहां पर खुद की जगह तैयार करने के लिए कोई आमेन चिल्लाएगा क्या? आमीन अगर आप ये नहीं करते तो आप एक बहुत ही बेवकूफ इंसान हो. जर का तुम्ही असं नाही केलं तर तुमच्यासारखा मूर्ख कोणीच नाही की पृथ्वीवर असताना तुम्ही सार्वकालिकतेमध्ये तुमची जागा तयार करत नाही. कि पृथ्वी पर रहते हुए आप सार्वकालिक में आपकी जगह नहीं बना रहे हो मग तुम्ही पृथ्वीवरती कोणताही क्लबचे मेंबर असाल फिर आप इस धरती पर कोई भी क्लब के मेंबर होंगे कुछ फायदा नहीं है. आमीन No use. कोई फायदा नहीं You have to have your place reserved in heaven. आपको तो आपकी जगह स्वर्ग में बनाए रखना है रिजर्व करना है और वो रिजर्व रखना है आखिर तक. आमीन Remember one thing. You are not saved. You are being saved. देखो एक चीज याद रखो आपका उद्धार नहीं हुआ है लेकिन आप उद्धार के मार्ग पर हो You can drop out any time. आप किसी भी वक्त वहां से बाहर गिर सकते हो So please, तो कृपया कर don't take this lightly. इसे हल्के तरीके से मत लो I want to give you a horrible news right now. इस वक्त मैं आपको एक बहुत ही बुरी खबर देना चाहता I हूं won't take the name of those people, मैं उन लोगों का नाम नहीं लूंगा but there is a particular sect of people, लेकिन कुछ लोगों का एक संघ है a very big religion, और एक बहुत ही बड़ा धर्म all over the world. दुनिया भर में They are spreading like ants everywhere. और मुंगियों समान वो सभी जगह पर फैल रहे हैं चींटियों समान वो सभी जगह पे फैल रहे हैं And they have a belief. और उनमें एक विश्वास है The belief is और विश्वास ये है that they are waiting for one of the prophets who's going to come very soon. कि वो उनका एक भविष्यवक्ता जो जल्दी आने वाला है उसके लिए वो रुके हैं And they say और वो कहते हैं that he will rule on this earth for 7 years. कि वो इस धरती पर 7 साल राज्य करेगा 7 years. 7 साल 7 years. 7 साल And he will establish his rule, his kingdom on this earth. और वो उसका अधिकार उसका राज्य इस धरती पर स्थापित करेगा And it will be his rule, his power. और फिर उसका राज्य चलेगा उसका सामर्थ चलेगा For 7 years on this earth. इस धरती पर 7 साल तक You know what? आपको पता है क्या They think he is their prophet. उन्हें ऐसा लगता है कि वो उनका भविष्यवक्ता है उनका नबी है. उनका नबी है But they don't know लेकिन वो ये नहीं जानते he is the Antichrist. कि वो मसीह विरोधी है And let me tell you, और मुझे आपको बताने दो before that is the rapture. उसके पहले ही स्वर्गारोहण होने वाला है And if you don't have the Holy Ghost, और अगर आपके अंदर पवित्र आत्मा नहीं है if you don't have the Holy Spirit, अगर आपके अंदर पवित्र आत्मा नहीं है you will be left behind. तो फिर आप पीछे रह जाओगे And he is going to create
hell on earth, hell. और वो इस धरती पर नर्क तैयार करेगा, नर्क. And you and I are not in the world that we should be unaware. और आप और मैं, हम इस दुनिया के नहीं कि हम इन सारे चीजों से अनजान रहे. No, नहीं, we are the children of the light हम तो उस प्रकाश के बच्चे हैं and we should know what's happening. और हमें ये जानना जरूरी है कि क्या हो रहा है. Amen. अमेन, अमेन, So अमेन. people of God, तो परमेश्वर के लोगों, for those who do not have the Holy Spirit, उन लोगों के लिए जिन्हें अब तक पवित्र आत्मा नहीं मिला है, start showing to God through your action what's in your heart. और आपके कृति के द्वारा परमेश्वर को ये दिखाओ कि आपके दिल में क्या है. आमेन. Build up the bridge like you saw Jeremiah. After getting up from the chair, he began to jump up and down to catch that green handkerchief which was symbolic of God. और वो पुल जो है आपके बीच में और परमेश्वर के बीच में का जो पुल है, उसे बांधना शुरू करो जैसे जरमया ने किया. जैसे ही वो उस कुर्सी से उठा, वो कूदी लगाकर उस हरे कपड़े को पकड़ने की कोशिश की जो परमेश्वर का प्रतीक था. Go home and watch this service once again. और घर जाओ और इस पूरी सभा को फिर एक बार देखो. People of God, परमेश्वर के लोगों, when you saw Sitij going to people and start building up human fellowship, जब आपने देखा कि क्षितिज जो है इंसानों के पास जा रहा था और उनके साथ सहभागिता वो बांध रहा था, he was attending calls during prayer time. और दुआ के समय वो कॉल अटेंड कर रहा He था, was getting angry if people would not take him out. और उसे गुस्सा आ रहा था कि लोग उसे बाहर नहीं ले जा रहे थे, He was getting bad. He was feeling bad when friends would not give him time. और उसे बुरा लग रहा था जब दोस्त उसे समय नहीं दे रहे थे. People of God, परमेश्वर के लोगों, if this is how you are going to live in Christ Jesus, अगर प्रभु यीशु मसीह में आप इसी समान जिंदगी जीने वाले हो तो you forget about going to heaven. फिर स्वर्ग जाने के बारे में आप भूल जाओ. स्वर्ग जाण्याचं विसरूनच जा. नरकाची तयारी करा. मी तुम्हाला सांगतो, देवाचा संदेश तुम्हाला सांगत आहे, नरकाची तयारी करा. और स्वर्ग जाना तो भूल जाओ, लेकिन नर्क की तैयारी करो. मैं परमेश्वर का भविष्यवक्ता, मैं आपसे कह रहा हूं कि नर्क की तैयारी करो. जर का तुम्हाला लोक आणि मित्र आणि मैत्रिणी आणि मोबाईल आणि जगाच्या गोष्टी जर का आवडतात ना, तर मग नरकाची तयारी करा. अगर आपको दुनिया के लोग, मोबाइल और इन सारी चीजों से आपको लगाव है ना, तो नर्क जाने की तैयारी करो. नातेवाईक, मामा, काका, हा, तो, ही, ती, जर का तुम्हाला नुसतं टाइमपास टवळक्या करायच्या आहेत ना, तर नरकाची तयारी करा. मग मी सांगतो, चर्चला पण येऊ नका. तो और रिश्तेदार, ये वो ये सब, अगर आप सभी इन सारे चीजों से आपको लगाव है तो और आपको चर्च को, तो मैं कहता हूं कि आपको चर्च आने की भी कोई जरूरत नहीं, लेकिन नर्क की तैयारी करो. चर्चला पण येऊ नका. टाइमपास कशाला करता इथं येऊन टाइम बर्बाद का करताय? मग एन्जॉय करा, पूर्ण जगाचा अनुभव आणि आनंद घ्या आणि मग नरकात जाऊन भाजून घ्या स्वतःला. और कलीसिया भी मत आओ, यहाँ पर आकर टाइम पास क्यों कर रहे हो? बाहर ही जाके टाइम पास करो और इस दुनिया का पूरा आस्वाद और पूरा खुशी आप ले लो और मनाओ, और फिर बाद में नरक में जाकर जलो. हा, ऍटलिस्ट तुम्हाला नरकात जळत असताना आनंद तर राहील. अरे, जगाचा पूर्ण मजा घेऊन इथं आता मी जळत आहे. और नरक में जाओगे तो आपको ये आनंद तो होगा कि दुनिया के सारे मजे लेकर मैं अब इस वक्त यहाँ पर जल रहा हूं. का खंत ठेवता अंतकरणामध्ये की यार ती पार्टी राहिली होती यार, शा. और दिल में ये बात आप क्यों रख रहे हो कि अरे यार वो पार्टी रह गया, शा. त्या मामीच्या घरी जाणं राहिलं यार, तिच्या घरी हळद ठेवली होती, मी नाही गेले. शा. अरे मामी के घर जाना रह गया था यार, उनके घर में हलद कुंकू रखा था यार, मुझे जाना रह गया यार. हा, का नाही गेले मी, का नाही गेले? नरकामध्ये खंत नको ना. मैं क्यों नहीं गई? नरक में जाके ऐसे रोने की जरूरत नहीं है ना. हा, ऍटलिस्ट मनामध्ये शांतपणा राहील की सगळ्या हळदीने पिवळी होऊन आज शेकत आहे. लेकिन बार्बिक्यू होते माझा, बार्बिक्यू. दिल में ये दिलासा तो होगा ना कि सारे हल्दी में जाकर पूरी तरह से पीली होकर अब नरक में मेरा बारबेक्यू बन रहा है. काय महत्वाचं आहे? क्या महत्वपूर्ण है?
देव मला स्पर्श करत नाही तरी मला लोकांना फोन लावता येतो. कि खुदा मुझे छूता नहीं लेकिन फिर भी मैं लोगों को फोन लगाता हूं. फोन आला की तास तास गप्पा करता येतात. मला देवाने आत्मेने भरलेलं नाहीये. और फोन आया तो घंटों घंटों बात करते हैं लेकिन खुदा ने मुझे आत्मा से नहीं भरा है. मी कसं काय असं जगू शकतो. मैं कैसे क्या ऐसे जीऊं. असे विश्वास नाही. ऐसे मसीह. शेवटपर्यंत तुम्ही पाहिलं हा बांधलेलाच होता. आखिर तक आपने देखा कि ये बंधा हुआ ही था. कारण बंधनातून निघाल्या निघाल्या तो माणसांकडे जायला लागला. क्योंकि बंधुआई से थोड़े बंधुआई से निकलकर तुरंत ही वो इंसानों के पास जाने लगा. पण हा विश्वासणारा लेकिन ये मसीह जसा सुटल्या सुटल्या त्यांनी देवाकडे धाव घेतला. जैसे ही वो छुटा वो उसकी दौड़ खुदा की तरफ थी. आज माझी धाव कोणाकडे आहे. आज मैं किसकी ओर दौड़ कर जा रहा हूं. जेव्हा मला थोडा वेळ मिळतो त्यावेळेस मी काय करतो. जब मुझे थोड़ा समय मिलता है उस वक्त मैं क्या करता हूं. हे देव पाहते. ये खुदा देखता है. बायबल तर सगळ्यांकडे आहे. मोबाईल मध्ये पण आहे. बाइबल तो सभी के पास है. मोबाइल में भी सबके पास बाइबल है. पण किती उघडतो तो बायबल किंवा इंस्टा किती उघडतो आणि फेसबुक किती उघडतो आणि व्हॉट्सअप किती उघडतो आणि काय काय किती उघडतो युट्यूब किती उघडतो हे देव पाहतो. लेकिन वो बाइबल कितना खोलता है, इंस्टा कितना खोलता है, फेसबुक कितना खोलता है और क्या क्या खोलता है और यूट्यूब कितना खोलता है ये खुदा देखता है. संतो हो, देवाची इच्छा आहे तुम्ही सर्वजण स्वर्गात असावे. संतगणों, परमेश्वर की ये इच्छा है कि आप सभी उसके साथ स्वर्ग में रहे. म्हणून तो बोलला इसलिए तो उसने कहा मी चाललेलो आहे तुम्हाकरिता जागा तयार करायला. मैं जा रहा हूं तुम्हारे लिए जगह बनाने के लिए. जर का तसं नसतं तर तुम्हाला मी सांगितलं असतं. अगर वैसा नहीं होता तो मैं आपको बताता था. त्यांनी पित्यानी त्याचा एकुलता एक पुत्र दिला. का. कारण तुम्ही पवित्र आत्म्याने भरून असावे. और पिता ने उसका एकलौता पुत्र दे दिया. क्यों. ताकि आप पवित्र आत्मा से भर जाए. आणि तरी तुम्हाला तो स्पर्श करत नाही. और फिर भी वो आपको छूता नहीं. काहीतरी फार भयानक गडबड आहे. कुछ तो बहुत ही बड़ी गड़बड़ी मची है. हे बघा या पृथ्वीवरती माझं बोलणं आहे. या पृथ्वीवरती माझं बोलणं आहे. और देखो इस पृथ्वी पर ही मैं बोलता हूं. एकदा शरीरातून बाहेर पडाल तुम्ही स्वतःला पडलेले बघाल आणि तुम्हाला मग देव कुठे पाठवेल हे तुमच्या नियंत्रणात नाही. और एक बार आप शरीर से बाहर निकलोगे तो खुद को वहां पर लेटे हुए पाओगे और फिर खुदा आपको कहां भेजेगा ये किसी को पता नहीं. हे तुमच्या नियंत्रणात नाही. और ये आपके नियंत्रण में नहीं. तुम्हाला माझे शब्द तर आठवेल त्यावेळेस. आपको उस वक्त मेरे ये अल्फाज याद तो आएंगे. शैतान ज्यावेळेस तुम्हाला घेऊन जात असेल नरकामध्ये त्यावेळेस तुम्हाला माझे शब्द आठवेल. गॅरंटीनी आठवेल. और जब शैतान आपको नरक में ले जाएगा उस वक्त आपको मेरे अल्फाज जरूर याद आएंगे. गारंटी से आपको याद आएंगे. तुम्हाला येशू दिसेल. आपको यीशु दिखेगा. तुम्ही ओरडाल. आप चिल्लाओगे येशू मला वाचव. यीशु मुझे बचाओ. येशू तुमच्याकडे बघणार पण नाही. यीशु आपके पास देखेगा भी नहीं. ते विसरून जा. दयाळू मायाळू कनवाळू प्रेमळ परमेश्वर ते फक्त पृथ्वीवरती आहे. और ये सब भूल जाओ कि वो दया से भरा हुआ है, माया से भरा हुआ है, करुणा से भरा हुआ है. ये सब कुछ सिर्फ पृथ्वी पर ही है. दया का सागर है. ये सिर्फ पृथ्वी पर है. एक बार बॉडी छूट गई बॉडी से निकल गए कुछ नहीं रहेगा. दया बिया कुछ नहीं. तब वो न्यायाधीश है. आमेन. म्हणून आत्ताच वेळ आहे. देव परमेश्वर प्राप्तीची वेळ असताना परमेश्वराला प्राप्त करून घ्या. तो अभी ही समय है. जब तक खुदा मिलता है अभी वक्त है तो उसे खोजो और उसे प्राप्त करो. कोणी मोठ्याने आमेन म्हणेल. आमेन. 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 या हा डेमॉन्स्ट्रेशन परत एकदा
अनेकदा पुष्कळदा बघा. और ये जो कृति है, जो नाटक यहाँ पर किया गया था, उसे बार बार, बहुत बार, कई बार, बार बार देखो. तुम्ही पहा, जेवढ्यांदा क्षितिज प्रार्थना करत होता तेवढ्यांदा पवित्र आत्मा जायचा आणि त्याला उघडायचा. और आपने देखा होगा कि जितने बार क्षितिज दुआ करता था, उतने बार पवित्र आत्मा आता था और उसे खोलता था बंधनों से. पण जसं त्यांनी प्रार्थना करणं बंद केलं, लेकिन जैसे ही उसने प्रार्थना कर दुआ करना बंद कर दी, पवित्र आत्म्याने त्याला सोडवणं बंद केलं. और पवित्र आत्मा ने उसे छोड़ना या खुला करना छोड़ दिया. पण ह्यानी लेकिन ये हा करत राहिला. शेवटी पाराक्लेत त्यांनी त्याला खांद्यावर घेतलं आणि देवाला स्पर्श करायला, देवानी भरून घ्यायला उंच केलं. और ये करता रहा और वो खुलता रहा, और आखिर में और वो परमेश्वर को खोजता रहा, और आखिर में पाराक्लेत ने उसे कंधे पर उठाया और परमेश्वर की ओर उसे ऊंचा करते गया और उसे परमेश्वर के करीब ले गया. हेच आहे पवित्र आत्म्याचं काम. और यही पवित्र आत्मा का काम है. बोला एकमेकाला, बोला, डोळे बंद करून बोला, एकमेकाला बोलू नका, डोळे बंद करून बोला, माझा पाराक्लेत. चलो सभी जन आंखें बंद करके कहेंगे, मेरा पाराक्लेत. कमान, चलो. मेरा पाराक्लेत. कमान, मेरा पाराक्लेत. माझा पाराक्लेत. माझा पाराक्लेत. बोला एकमेकाला, बोला मोठ्याने, चला एकमेकाला का बोलू, बोला माझा पाराक्लेत. चलो सभी जन कहेंगे, मेरा पाराक्लेत. माझा पाराक्लेत. माझा पाराक्लेत. माझा पाराक्लेत. माझा पाराक्लेत. माझा पाराक्लेत. माझा पाराक्लेत. कोण आहे हा पाराक्लेत? ये पाराक्लेत कौन है? खुद्द देव, खुद परमेश्वर, जो तुम्हा करिता आलेला आहे, तुमच्या संगती आहे, तुम्हाला जवळ घेऊन जायला. जो आपके लिए आया है, आपके साथ है, आपको संग ले जाने के लिए, तुम्हाला जवळ घेऊन जायला, आपको उसके त्याच्या जवळ. करीब ले जाने के लिए. फक्त निवळ, फक्त प्रभु येशूच्या रक्तामुळे पास. बस सिर्फ प्रभु यीशु मसीह के लहू के कारण. बस बस. बस. उत्पत्ती 6व्या अध्यायामध्ये जो पित्याने निर्णय घेतला की माझा आत्मा आता इथून पुढे मनुष्याच्या ठाई वाद करत बसणार नाही, आणि पित्याने जो काढून घेतला त्यावेळेस, म्हणून त्यांनी परत द्यावा म्हणून त्यांनी पुत्राला पाठवलं आणि त्याचं रक्त सांडलं. और उत्पत्ति के 6वें अध्याय में जहां पर खुदा ने कहा कि इससे आगे मेरा पवित्र आत्मा पर मैं मनुष्य के बीच में नहीं रहेगा, और उसके बाद पवित्र आत्मा को उसने निकाल लिया. उस वक्त उसके बाद उसने उसके पुत्र को भेजा, और फिर पवित्र आत्मा को आपके लिए, हम सब के लिए फिर एक बार भेज दिया, उसके लहू के द्वारा. उसके लहू के द्वारा. आमेन, आमेन. संतो हो, संतगणों, ही जागा आहे ना पृथ्वी, ही फार आशीर्वादित जागा आहे. ये जगह जो है ना, धरती, ये बहुत ही आशीषित जगह है. कारण अल्फा आणि ओमेगा, क्योंकि अल्फा और ओमेगा, बिगिनिंग एंड द एंडिंग, शुरुआत, आदि और अंत, द ग्रेट आई एम हू आई एम, जो महान मैं जो हूं, जो मैं हूं, एल शदाई, जो एल शदाई है, एलोहिम, जो एलोहिम है, यहोवा जायरा, जो यहोवा ईरे है, यहोवा शालोम, जो यहोवा शालोम है, यहोवा शामा, जो यहोवा शामा है, यहोवा सितकिनू, जो यहोवा सितकिनू है. त्याचं रक्त या पृथ्वीवरती सांडलेलं आहे. उसका लहू इस धरती पर गिरा है, बहा है. म्हणून ही जागा अतिशय धन्य जागा आहे. इसीलिए ये जगह जो है, ये बहुत ही आशीषित, बहुत ही धन्य जगह है. आणि इथूनच स्वर्गात जायला मार्ग आहे. और यही से स्वर्ग जाने के लिए मार्ग है, बनाया आणि है. इथं जर का तुम्ही योग्य निर्णय नाही घेतले, योग्य कृती नाही दिली तर, और अगर यहाँ पर आपने सही निर्णय नहीं लिया और सही कृति नहीं दिखाया, तर तुमच्या आणि माझ्यासारखे महामूर्ख माणसं ह्या जगात कोणी नसतील. तो फिर आपके जैसे और मेरे जैसे महाबेवकूफ लोग इस पूरे दुनिया में नहीं. तर ही चेतावणी तुम्हाला देवाचा आत्मा देत आहे. तो ये एक चेतावनी है जो परमेश्वर का आत्मा आपको दे रहा है. मला पवित्र आत्मा सारखं एक
अ, एक माझ्या हृदयावर ठोकत आहे और आणि पवित्र एक 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 वाक्य बोलायला सांगत आहे, मगापासून सांगत आहे. और पवित्र आत्मा जो है मेरे दिल पर दस्तक दे रहा है और बार बार मुझे कह रहा है, पिछले बहुत देर से मुझे कह रहा है एक वाक्य आप सभी को कहने के लिए. काही दिवसामध्येच, कुछ ही दिनों में, महिने असतील, वर्ष असतील, मला माहिती नाही. महीने साल मुझे नहीं पता, तो जर का वर्ष आहेत तर देवाला धन्यवाद. अगर साल है तो परमेश्वर को धन्यवाद. पण जर का वर्ष नाही आहेत लेकिन अगर साल नहीं है तर डेंजर आहे. तो फिर खतरा है. पण जर का वर्ष आहे, लेकिन अगर साल है, देवाला धन्यवाद की देव आपल्याला टाइम देत आहे. परमेश्वर को धन्यवाद कि परमेश्वर हमें समय दे रहा है. कशाकरिता? किसके लिए? नीट ऐका. ध्यान से सुनो. There is a time coming very soon in this, on this earth. और इस धरती पर ऐसा समय बहुत ही जल्द आ रहा है That only those that have risen their standard in the Holy Spirit, in the Holy Spirit, कि जिन जिन लोगों ने अपना अपने दीवार पवित्र आत्मा में खड़ा किया है, have grown their standard in the Holy Spirit, अपना level, और उनका स्तर पवित्र आत्मा में उन्होंने बढ़ाया है, have grown from glory to glory and faith to faith. और वो बड़े हैं महिमा से महिमा तक और विश्वास से विश्वास तक. They will be able to overcome the tidal wave of calamities that is going to rock and shake and destroy this world. और जो सारे चीज है और जो बुरे चीज है जो पूरे दुनिया को हिला के रखने वाले हैं और उसे तहस नहस करने वाले हैं, उन सारे चीजों का जो लहर आने वाला है उसके ऊपर वो विजय होंगे. There is going to come very soon a movement all over the world. और जल्दी पूरे दुनिया भर में ऐसा कार्य होने वाला है. One world, one government, one currency, एक दुनिया, एक सरकार, एक पैसा and one religion. और एक धर्म. If you want to survive this wave, और अगर आप इस लहर से बचना चाहते हो, want to really climb higher और सचमुच ऊंचा जाना चाहते हो, and not just survive but overpower it in your life, in your family's life, और ना बस जिंदा रहो लेकिन उसके ऊपर आप विजय बनो, खुद की जिंदगी नहीं लेकिन अपने परिवार के लोगों की जिंदगी में भी. you can do it only by the power of the Holy Spirit. और आप ये कर सकते हो केवल और सिर्फ पवित्र आत्मा के सामर्थ के द्वारा. Nobody else can help you. कोई और आपकी मदद नहीं कर सकता. I'll give you a small little example. मैं आपको छोटा सा उदाहरण देता हूं. Imagine somebody in the family is the DGP of Maharashtra. और कल्पना करो कि आपके परिवार में से कोई तो है जो महाराष्ट्र का डीजीपी है. What is a DGP? डीजीपी क्या है, कौन है? The Director General of Police, the highest ranking position in the police department. और डायरेक्टर जनरल पुलिस, जो पुलिस डिपार्टमेंट का सबसे ऊंचा हुद्दा है, वो पद है जो वो. And if you are depending on him और अगर- to save you in this time of calamity, और इस बुरे समय में आप अगर इस पर निर्भर हो कि ये आपको बचाएगा, listen everybody, सभी जन सुनो, then you are lost, you have lost your mind. तो फिर आप होश खो बैठे हो. Because क्योंकि when a knife is put on his throat, जब एक तलवार या फिर एक चाकू इसी के गले पर रखा है, he was not going to save you. तो वो आपको नहीं बचाने वाला. म्हणून रथावर आणि घोड्यांवरती पुशारकी मारू नका. इसलिए घोड़ों पर और रथों पर आप उसके बारे में बड़ाई मत करो. तुमचा संबंध राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू ह्याच्या बरोबर बलिष्ठ करा. लेकिन आपका रिश्ता जो राजाओं का राजा और जो प्रभुओं का प्रभु है उसके साथ बनाओ और बढ़ाओ. आणि ज्या वेळेस पोलीस आणि आर्मी तुम्हाला पकडायला येईल ना, त्यांना आंधळ बनवणारा तो एकमेव देव राय. आमेन. Come on!
लक्षात ठेवा. और ये ध्यान रखो, बाहेर दरवाजाच्या बाहेर आलेल्या पोलिसाला आणि आर्मीला पण तो वेड्यात काढेल. Amen. सगळे वेडे होतील, Amen. तुम्ही समोर उभे राहतील, पण त्यांना तुम्ही दिसणारच नाही. आमेन. म्हणून तुमचे संबंध त्याच्या बरोबर नीट करा. आमेन आमेन. इसलिए आपके रिश्ता जो है उसके साथ सही करो. तुम्हाला जर का वाटत असेल पोलीस काय येतील आमच्या घरी, पोलीस आमचं संरक्षण करतील, तुम्ही वेडे आहात का? तुम्ही वेडे आहात का? तुम्ही वेडे आहात का? तुम्हाला वाटतं पोलीस वाचवतील तुम्हाला? आर्मी वाचवतील? कोणी नाही वाचवणार. सगळ्यांना जीव प्यार आहे त्यांचा. एकच वाचवेल, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आमेन तुमचा यावे, आमेन तुमचा यहोवा, आमेन तुमचा प्रभु येशू. आमेन. Give the Lord a mighty hand of praise. आइए everybody. सभी जन मिलकर परमेश्वर को मार के हाथ देंगे. चलो. म्हणून त्याच्या बरोबर संबंध नीट करा. आमेन आमेन. त्याच्या बरोबर संबंध नीट करा. इसीलिए उसके साथ अपना रिश्ता सही करो. कारण ज्या वेळेस तुम्हाला अग्नीच्या भट्टीमध्ये फेकलं जाईल ना, तो तुम्हा करिता आमेन, आमेन, खाली आमेन, आतमध्ये आमेन. उतरून आला पाहिजे. कोणी मोठ्याने आमेन म्हणेल. कोई जोरों से आमेन कहेगा. आमेन. आमेन. ज्या वेळेस तुम्हाला सिंहाच्या गुहेमध्ये फेकलं जाईल ना, तुमच्या आधी देवाचा देवदूत येऊन त्यांचे तोंड बंद करा. आमेन. आमेन. म्हणून संत हो, त्याच्या बरोबर ओळख वाढवा. आमेन आमेन. एकमेकाला बोला, त्याच्या बरोबर ओळख वाढवा. बोला त्याच्या बरोबर ओळख वाढवा. पुन्हा बोला, त्याच्या बरोबर ओळख वाढवा. त्याच्या बरोबर ओळख वाढवा. त्यांनी असं म्हटलं नाही पाहिजे, मी तुला ओळखतच नाही. आमेन. उसने ऐसा नहीं कहना चाहिए कि मैं तुझे पहचानता ही नहीं हूं. तू कोण आहेस? मी तुझ्या पास्टरला ओळखतो, मी सोनू पास्टरला ओळखतो, पण तू कोण आहे रे बाबा? हा डायलॉग बायबलमध्ये फार फेमस आहे. हा, 2 लोक हा डायलॉग म्हटलेले. 2 लोक, एक व्यक्ती म्हटलेला आहे मनुष्य, आणि एक आत्मे म्हटलेले आहेत. मनुष्य म्हटलेला येशू ख्रिस्त म्हटलेला आहे. त्यावेळेस मी त्यांना उघडपणे सांगेल, मला तुमची कधी ओळखच नव्हती. आमेन. आमेन. आणि एक आहे दुष्टात्मे, ते म्हणाले आम्ही पौलाला ओळखतो, तू कोण? आमेन आमेन. आमेन आमेन. संतो लक्षात ठेवा, तुमचा कॉन्टॅक्ट त्याच्याबरोबर नीट करा. नीट आमेन, करा. आमेन, आमेन. ही मैत्रीण बोलत नाही, तो मित्र बोलत नाही, हा माझी बोलत नाही, ते राहू द्या, फेकून द्या चुळीमध्ये, फेकून द्या, ते फेकून द्या. देवा, तू माझ्याशी बोलत नाही, मला स्पर्श करत नाही, मला तोड. आमेन कोणी आमेन म्हणेल का? चला आमेन. 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 मी तुम्हाला सांगतो, माझा एक सल्ला आहे, एक बटनचा मोबाईल घ्या. बटनचा मोबाईल. मेरी एक सलाह है, एक बटन का मोबाइल ले लो. बटन का. त्याच्यात काही नाही चालत, फक्त कॉल येतो आणि बंद होतो, बस तेवढंच आहे. और उसमें कुछ नहीं चलता है, सिर्फ कॉल आता है और बंद होता है, बस इतना ही. बस तेवढंच आहे. आणि एक ठेवा आपल्या घरामध्ये, मला बघायला. और एक आपके घर में रखो मुझे देखने के लिए. युट्यूब बस, बाकी काही नाही आपल्याला. यूट्यूब और बाकी कुछ नहीं. आणि आपलं चर्चचं व्हॉट्सअप, बस बाकी सगळ्यांना उडून टाका. और अपना चर्च का व्हाट्सएप, बस बाकी सब कुछ आणि निकाल दो. UPI ठेवा बस. और यूपीआई रखो बस. आणि फक्त स्वतःच फोकस करा स्वर्गाकडे, बस बाकी काही नाही. और आपका पूरा ध्यान सिर्फ स्वर्ग की ओर ही रखो, बाकी कुछ नहीं. आमेन. आमेन आमेन. आमेन. Let's all stand up, everybody. Come on, let us all stand up.